ज्या काळात अज्ञानाला परंपरेचं नाव दिलं जात होतं, ज्या समाजात स्त्रीच्या हातात पुस्तक नव्हे तर फक्त जबाबदाऱ्यांचं ओझं दिलं जात होतं, जिथे जन्मावरून माणसाची किंमत ठरवली जात होती, त्या अंधाऱ्या काळात एक दीप प्रज्वलित झाला. त्या दीपाचं नाव महात्मा ज्योतिराव फुले. होय, महात्मा ज्योतिराव फुले हे नाव म्हणजे केवळ इतिहासातील व्यक्ती नव्हे, ते विचारांचं वादळ आहे, ते समतेची पहाट आहे, ते शिक्षणाची क्रांती आहे. त्यांनी समाजाला आरसा दाखवला आणि विचारायला भाग पाडलं, माणूस मोठा की जात मोठी. 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात एका साध्या माळी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती साधी, आयुष्य संघर्षमय. लहानपणीच आईचं छत्र हरपलं, पण परिस्थितीने त्यांची स्वप्न हरवू दिली नाहीत. शिक्षणाची ओढ त्यांच्या मनात सतत पेटती राहिली. पण एक घटना त्यांच्या आयुष्याला निर्णायक वळण देऊन गेली. एका ब्राह्मण मित्राच्या लग्नात त्यांचा अपमान झाला. तू शूद्र आहेस, तुला इथे उभं राहण्याचा अधिकार नाही. हे शब्द त्यांच्या हृदयात जखम बनून राहिले आणि त्याच जखमेतूनच जन्म झाला एका क्रांतीचा. त्या दिवसापासून त्यांनी ठरवलं, अन्यायाविरुद्ध लढायचंच. पण त्यांची तलवार होती शिक्षण. त्यांना जाणवलं, अज्ञान हीच गुलामी आहे आणि शिक्षण हीच मुक्ती आहे. या प्रवासात त्यांना साथ मिळाली त्यांच्या जीवनसाथीची, सावित्रीबाई फुले, भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका. ज्योतिरावांनी प्रथम त्यांनाच शिक्षण दिलं, कारण त्यांना ठाऊक होतं, एक स्त्री शिकली तर एक पिढी घडते. 1848 साल, पुण्यातील भिडेवाडा. तिथे सुरू झाली भारतातील पहिली मुलींची शाळा. समाज संतप्त झाला, दगड मारले गेले, चिखल फेकला गेला, पण त्यांच्या पावलांचा वेग कमी झाला नाही. सावित्रीबाई रोज 2 साड्या घेऊन घराबाहेर पडत. एक साडी खराब झाली तर दुसरी नेसून त्या वर्गात उभ्या राहत. कारण त्यांना माहीत होतं, हा संघर्ष केवळ त्यांच्यासाठी नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे. भिडेवाडा हे ठिकाण आजही त्या क्रांतीचं प्रतीक आहे. आणि या ऐतिहासिक संघर्षावर आधारित भिडेवाडा हा चित्रपट 6 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट केवळ एक कथा नाही, तर त्या जिद्दीचा आणि त्यागाचा पडद्यावर उमटलेला इतिहास आहे. महात्मा फुले यांनी केवळ मुलींसाठीच नव्हे तर शूद्र अतिशूद्र मुलांसाठीही शाळा सुरू केल्या. त्यांनी समाजातील अन्यायाला उघडपणे आव्हान दिलं. त्यांनी विचारलं, जर देवाने सर्वांना समान निर्माण केलं तर माणसांनी भेदभाव का करावा? त्यांनी विधवांसाठी आश्रय उभारला, बालहत्या बंदीगृह सुरू केलं, स्त्रीला मानवी हक्क मिळावेत म्हणून आवाज उठवला. त्यांनी धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अन्यायावर कठोर प्रहार केला. त्यांचा प्रत्येक श्वास समाज परिवर्तनासाठी होता. ते म्हणायचे, शिक्षणाशिवाय उद्धार नाही. आणि आजही हे वाक्य तितकंच सत्य वाटतं. एक साधा माळीचा मुलगा, पण विचारांनी विश्व व्यापणारं व्यक्तिमत्व. त्यांनी दाखवून दिलं की क्रांती तलवारीने होत नाही, ती होते विचाराने, ती होते शिक्षणाने, ती होते धैर्याने. महात्मा फुले हे केवळ इतिहासातील नाव नाही, ते एक चळवळ आहेत. ते समतेचा श्वास आहेत. ते समाज जागृतीचा अखंड दीप आहेत. आणि आज आपण जेव्हा शिक्षण घेतो, प्रश्न विचारतो, समानतेची मागणी करतो, तेव्हा त्या प्रत्येक कृतीत त्यांच्या विचारांची छाया असते. कारण त्यांनी पेटवलेला तो प्रकाश आजही विझलेला नाही. तो प्रकाश आपल्या विचारांना दिशा देतो आणि सांगतो, उठा, शिका आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा. भिडेवाड्यात पेटलेली ती छोटीशी ज्योत आता वादळात रूपांतरित होत होती. शिक्षणाचा दीप पेटवणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी आता समाज रचनेलाच प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. त्यांना जाणवलं, केवळ शाळा उघडून भागणार नाही, तर मनांवरील गुलामीची साखळी तोडावी लागेल. होय, महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुढचा टप्पा होता विचार क्रांती. त्यांनी पाहिलं की समाजात जन्मावर आधारित श्रेष्ठत्व मिरवलं जातंय, धर्माच्या नावाखाली भीती पसरवली जातीये आणि अज्ञानाला पवित्रतेचा लेप दिला जातोय. याच पार्श्वभूमीवर 1873 साली त्यांनी स्थापन केला सत्यशोधक समाज. नावातच अर्थ दडलेला, सत्याचा शोध घेणारा समाज. कोणत्याही जातीच्या, पंथाच्या बंधनाशिवाय समानतेवर आधारित एक नवा विचारमंच. सत्यशोधक समाजाने एक मोठा धक्का दिला, तो विवाह प्रथेवर. ब्राह्मण पुजाऱ्याविना केवळ साक्षीदारांसमोर साध्या पद्धतीने विवाह लावले जाऊ लागले. हा फक्त विधी नव्हता, हा परंपरागत वर्चस्वावरचा थेट प्रहार होता. महात्मा फुले यांनी केवळ संघटना उभारली नाही, तर लेखणीही हातात घेतली. त्यांनी लिहिलं गुलामगिरी, एक असं पुस्तक ज्याने भारतीय समाजाला आरसा दाखवला.
त्यांनी प्रश्न केला, आपण परकीयांच्या गुलामीविरुद्ध बोलतो, पण आपल्या घरातील सामाजिक गुलामीकडे का दुर्लक्ष करतो? त्यांच्या लिखाणात रोखठोकपणा होता, पण त्यामागे द्वेष नव्हता. होता तो न्यायाचा आग्रह. त्यांनी शूद्रांना सांगितलं की तुमची अवस्था ही तुमच्या कर्मामुळे नाही, तर व्यवस्थेमुळे आहे. हा विचार त्या काळात क्रांतिकारक होता. त्यांनी विधवांसाठी आश्रय निर्माण केला, अनौरस बालकांना संरक्षण दिलं. समाजाने ज्यांना नाकारलं त्यांना त्यांनी कवटाळलं. त्यांच्या घरातच बालहत्या बंदीगृह सुरू केलं, कारण त्यांना प्रत्येक जीव अमूल्य वाटत होता. त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या होत्या सावित्रीबाई फुले. समाजाचा रोष, अपमान, बहिष्कार सगळं सहन करत त्यांनी कार्य थांबू दिलं नाही. ही जोडी म्हणजे विचार आणि कृती यांचं अद्भुत संगम होतं. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही आवाज उठवला. त्यांनी ब्रिटिश सत्तेलाही प्रश्न विचारले. शेतकऱ्यांचा असूडमधून त्यांनी शोषणाचं वास्तव मांडलं. त्यांना कोणत्याही सत्तेची भीती नव्हती, कारण ते सत्याच्या बाजूने उभे होते. त्यांचा संघर्ष केवळ बाह्य नव्हता, तो अंतर्मनातील भीतीविरुद्धही होता. त्यांनी लोकांना शिकवलं की प्रश्न विचारणं म्हणजे पाप नाही, अन्याय सहन करणं हेच खऱ्या अर्थाने पाप आहे. हळूहळू त्यांचा विचार महाराष्ट्रभर पसरू लागला. अनेक तरुण त्यांच्या विचारांनी प्रेरित झाले. समतेची बीजं रुजायला लागली. समाजातील खालच्या स्तरावरच्या लोकांना प्रथमच आपला आवाज मिळत होता. महात्मा फुले हे केवळ सुधारक नव्हते, ते परिवर्तनाचे शिल्पकार होते. त्यांनी समाजाला 2 पर्याय दिले: अंधश्रद्धेच्या सावलीत राहायचं की ज्ञानाचा प्रकाशात उभं राहायचं. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा संघर्षाने व्यापलेला होता. पण त्या संघर्षात कटुता नव्हती, होती ती करुणा. त्यांनी कधीही सुडाची भाषा केली नाही. त्यांनी केवळ समतेची मागणी केली. आणि म्हणूनच आज जेव्हा आपण समानतेबद्दल बोलतो, स्त्री शिक्षणाचा अभिमान बाळगतो, सामाजिक न्यायाची मागणी करतो, तेव्हा त्या प्रत्येक विचारामागे महात्मा फुलेंची सावली उभी दिसते. सत्यशोधक समाज हा केवळ एक अध्याय नव्हता, तो नव्या युगाचा प्रारंभ होता. त्यांनी दाखवून दिलं, समाज बदलायचा असेल तर धैर्याने सत्य बोलावं लागतं. ही होती त्यांच्या विचारक्रांतीची कहाणी. पण अजूनही प्रवास बाकी आहे. पुढील भागात आपण पाहू त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील संघर्ष, समाज मान्यता आणि त्यांच्या कार्याचा आजवर टिकून असलेला प्रभाव. कारण महात्मा फुले हे केवळ इतिहास नाहीत, ते आजही जिवंत विचार आहेत. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर महात्मा फुले यांचा संघर्ष आणखी व्यापक झाला. आता तो केवळ शिक्षणापुरता मर्यादित नव्हता. तो सामाजिक, आर्थिक आणि मानसिक गुलामीविरुद्धचा अखंड लढा बनला होता. होय, महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजाला एक नवा विचार दिला. स्वतःचा विचार करा, स्वतःसाठी उभे रहा. त्यांनी लोकांना देवाच्या भीतीतून नव्हे, तर ज्ञानाच्या प्रकाशातून जगायला शिकवलं. या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष दिलं. ब्रिटिश सत्तेखाली करांचा वाढता बोजा, जमीनदारांची पिळवणूक आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारी हानी, या सगळ्यामुळे शेतकरी होरपळत होता. त्यातूनच जन्माला आलं त्यांचं प्रभावी लिखाण शेतकऱ्यांचा असूड. या ग्रंथातून त्यांनी शोषणाची कठोर वास्तवता मांडली. त्यांनी थेट प्रश्न विचारला, जो अन्नदाता आहे तोच उपाशी का? त्यांच्या विचारांमध्ये केवळ टीका नव्हती, उपायही होते. त्यांनी शिक्षण, स्वावलंबन आणि संघटन यावर भर दिला. समाज बदलायचा असेल तर विचार बदलावा लागतो, हा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली, पण विरोधही तितकाच तीव्र होता. समाजातील उच्चवर्णीय घटकांनी त्यांच्यावर टीका केली, त्यांना बहिष्कृत केलं, पण त्यांनी कधीही आपली भूमिका बदलली नाही. त्यांच्या आयुष्यातील एक मोठा सन्मानाचा क्षण आला 1888 साली. मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. हा सन्मान केवळ व्यक्तीचा नव्हता, तो त्यांच्या विचारांचा होता. महात्मा म्हणजे महान आत्मा, आणि खरोखरच त्यांची आत्मा विशाल होती. त्यांनी कधीच वैयक्तिक लाभाचा विचार केला नाही. त्यांचं आयुष्य हे समाजासाठी अर्पण झालेलं होतं. पण त्यांच्या आरोग्यावर या सततच्या संघर्षाचा परिणाम होऊ लागला. शरीर थकत होतं, पण विचार अजूनही ताजे होते. शेवटपर्यंत त्यांनी लेखणी आणि विचार सोडले नाहीत. 28 नोव्हेंबर 1890 महात्मा फुले यांचा देह शांत झाला. पण त्यांच्या विचारांचा प्रवास थांबला नाही, उलट तो अधिक व्यापक झाला. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. जातपात, भेदभाव, बंधनं सगळं विसरून लोक एकत्र उभे होते. ज्या समाजासाठी त्यांनी आयुष्य वेचलं, तो समाज त्यांच्या कार्याला नतमस्तक झाला. त्यांनी दाखवून दिलं,
माणूस जातीनं मोठा नसतो तर विचारांनी मोठा असतो. त्यांनी समतेचं बीज पेरलं, ज्याचं वृक्ष आजही फुलत आहे. आज जेव्हा आपण शिक्षणाचा हक्क, स्त्री समानता, सामाजिक न्याय याबद्दल बोलतो, तेव्हा त्या प्रत्येक विचाराच्या मुळाशी महात्मा फुले उभे दिसतात. त्यांनी पेटवलेली ज्योत आजही विझलेली नाही. ती प्रत्येक प्रश्न विचारणाऱ्या तरुणात जिवंत आहे. ती प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या व्यक्तीत आहे. महात्मा फुले यांचा देह 1890 साली शांत झाला, पण त्यांच्या विचारांची पहाट तेव्हाच खऱ्या अर्थाने उगवू लागली. कारण विचार कधी मरत नाहीत, ते पिढ्यानपिढ्या प्रवास करतात. होय, महात्मा ज्योतिराव फुले यांनी पेरलेली समतेची बीजं पुढे मोठ्या वृक्षात वाढली. शिक्षणाचा हक्क, स्त्री समानता, सामाजिक न्याय हे शब्द आज सामान्य वाटतात, पण कधीकाळी ते क्रांतिकारक होते. आज प्रत्येक मुलगी शाळेत जाते, प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. आपण प्रश्न विचारतो, चर्चा करतो, अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो. या प्रत्येक कृतीत त्यांच्या संघर्षाचा अंश आहे. त्यांनी दिलेला सर्वात मोठा संदेश होता, स्वतः विचार करा, अंधाळा विश्वास सोडा, परंपरेला प्रश्न विचारा, सत्याचा शोध घ्या. म्हणूनच त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक विचारसरणीचा प्रभाव आजही जाणवतो. त्यांच्या कार्याचा प्रभाव पुढे अनेक समाजसुधारकांवर पडला. समानतेसाठी, शिक्षणासाठी आणि मानवतेसाठी लढणाऱ्या चळवळींना त्यांनी दिशा दिली. त्यांच्या विचारांनी सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ दिलं. महात्मा फुले यांची क्रांती केवळ एका जातीपुरती मर्यादित नव्हती, ती संपूर्ण मानवजातीसाठी होती. त्यांनी स्त्री, शेतकरी, कामगार, दलित सर्वांच्या वेदना ओळखल्या आणि प्रत्येकासाठी आवाज उठवला. आज आपण आधुनिकतेचा अभिमान बाळगतो. तंत्रज्ञान प्रगत झालंय, शिक्षण सुलभ झालंय, पण अजूनही भेदभावाचे काही सावट दिसतात. अशावेळी महात्मा फुले यांचा विचार आपल्याला पुन्हा सजग करतो. ते सांगतात, समता ही केवळ कायद्यात नसावी, ती मनात असावी. समाज बदलण्यासाठी फक्त व्यवस्था बदलून चालत नाही, मनोवृत्ती बदलावी लागते. आज अनेक ठिकाणी त्यांच्या नावाने शाळा, संस्था, स्मारकं उभी आहेत, पण त्यांचं खरं स्मारक म्हणजे त्यांच्या विचारांचा स्वीकार. त्यांच्या शिकवणीप्रमाणे जगणं हेच त्यांना खरं अभिवादन आहे. भिडेवाड्यात सुरू झालेली ती छोटी शाळा आज जागतिक स्तरावर प्रेरणा देणारी कथा बनली आहे. स्त्री शिक्षणाची जी ज्योत त्यांनी पेटवली, ती आज लाखो स्वप्नांना उजाळा देते. महात्मा फुले यांनी शिकवलं, ज्ञान म्हणजे प्रकाश आणि अज्ञान म्हणजे अंधार. हा प्रकाश प्रत्येक घरात पोहोचवणं हीच खरी सामाजिक सेवा आहे. त्यांचा वारसा आपल्याला केवळ इतिहास म्हणून नको, तो आपल्या कृतीत हवा. जेव्हा आपण एखाद्या मुलीला शिक्षणासाठी प्रोत्साहन देतो, जेव्हा अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहतो, तेव्हा आपण त्यांच्या विचारांना पुढे नेत असतो. महात्मा फुले हे एका काळाचे नेते नव्हते, ते प्रत्येक काळासाठी आवश्यक असलेले विचारवंत आहेत. आणि म्हणूनच त्यांची कथा आजही तितकीच जिवंत आहे, तितकीच प्रेरणादायी आहे. एका साध्या माळी कुटुंबात जन्मलेला मुलगा, ज्याने संपूर्ण समाजाच्या विचारांना हादरा दिला. हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नव्हता, हा प्रवास होता अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या भारताचा. होय, महात्मा ज्योतिराव फुले यांचं आयुष्य म्हणजे संघर्ष, समता आणि शिक्षणाची अखंड साधना. त्यांनी कधीच सत्ता शोधली नाही, त्यांनी सत्य शोधलं. त्यांनी विचारलं, माणूस माणसाला कमी कसा ठरवू शकतो? जन्मावरून श्रेष्ठत्व कसं ठरू शकतं? आणि जर समाज अन्याय करत असेल तर त्याला प्रश्न विचारणं चुकीचं कसं असू शकतं? त्यांच्या प्रत्येक कृतीत धैर्य होतं. मुलींसाठी शाळा सुरू करणं, शूद्र अतिशूद्रांसाठी शिक्षणाची दारं उघडणं, विधवांना आश्रय देणं, शेतकऱ्यांच्या वेदना मांडणं, हे सगळं त्या काळात क्रांतीपेक्षा कमी नव्हतं. आणि या प्रवासात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या होत्या सावित्रीबाई फुले. ही जोडी म्हणजे विचार आणि कृती यांचं तेजस्वी रूप होतं. त्यांनी दाखवून दिलं की परिवर्तनासाठी 2 जिद्दी मनं पुरेशी असतात. महात्मा फुले यांनी समाजाला भीतीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी सांगितलं, देवापेक्षा माणूस मोठा आहे, कारण माणूसच विचार करू शकतो. त्यांनी श्रद्धेला नव्हे तर अंधश्रद्धेला विरोध केला. त्यांच्या आयुष्याचा शेवट 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला, पण त्यांच्या विचारांचा शेवट कधीच झाला नाही. त्यांनी पेटवलेली ज्योत आजही असंख्य मनांना दिशा देते. आज आपण शिक्षणाचा अधिकार गृहीत धरतो, स्त्री समानतेबद्दल बोलतो,
सामाजिक न्यायाची मागणी करतो. पण या प्रत्येक हक्कामागे महात्मा फुले यांचा त्याग दडलेला आहे. त्यांनी आपल्याला शिकवलं, परिवर्तन बाहेरून सुरू होत नाही, ते मनातून सुरू होतं. जेव्हा आपण स्वतःला बदलतो तेव्हाच समाज बदलतो. महात्मा फुले हे केवळ इतिहासातील नाव नाहीत. ते प्रत्येक प्रश्न विचारणाऱ्या मनात जिवंत आहेत. ते प्रत्येक अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या आवाजात जिवंत आहेत. त्यांनी दाखवून दिलं, क्रांती ही रागातून नव्हे तर जागृतीतून जन्माला येते, आणि जागृतीचं सर्वात मोठं साधन आहे शिक्षण. आज जर आपण त्यांच्या कार्याला खरं अभिवादन करायचं असेल तर एकच गोष्ट करावी लागेल. समतेचा विचार आचरणात आणावा लागेल. शिक्षणाचा दीप प्रत्येक घरात पोहोचवावा लागेल. कारण त्यांनी सुरू केलेला प्रवास अजून संपलेला नाही, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. चला, त्यांच्या विचारांचा हा प्रकाश आपल्या आयुष्यात जपूया. अन्यायाविरुद्ध उभं राहूया आणि ज्ञानाच्या वाटेवर चालत राहूया. ही होती क्रांतीच्या त्या सूर्याची, समाज जागृतीच्या त्या महापुरुषाची संपूर्ण कथा. महात्मा फुले, एक नाव, एक विचार, एक शाश्वत प्रेरणा. आणि अशा या थोर व्यक्तिमत्वाने आपल्या कर्तृत्वाने समाजाच्या इतिहासात एक अमिट ठसा उमटवला. त्यांच्या कार्यामुळे केवळ त्या काळातील नव्हे तर आजच्या पिढीचंही जीवन समृद्ध झालं आहे. संघर्ष, जिद्द, त्याग आणि समाजासाठीची निस्वार्थ भावना, या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे त्यांचं आयुष्य. आज आपण जे शिक्षण, स्वातंत्र्य आणि सामाजिक समानतेचे मूल्य अनुभवतो त्यामागे त्यांच्या अथक परिश्रमांची भक्कम पायाभरणी आहे. त्यांच्या कार्याचा सखोल अनुभव घ्यायचा असेल तर भिडेवाडा हा चित्रपट नक्की पहा. त्या चित्रपटातून त्यांच्या आयुष्याचा संघर्ष आणि समाज परिवर्तनाची तळमळ अधिक प्रभावीपणे जाणवते. मित्रांनो, अशाच महान व्यक्तिमत्वांचा अभ्यास, त्यांच्या जीवनातून प्रेरणा आणि इतिहासातील सुवर्ण पानांचा शोध घेण्यासाठी आपल्या ज्ञानगंगा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण शिकूया, प्रेरणा घेऊया आणि आपल्या समाजाला अधिक समृद्ध बनवूया. धन्यवाद.